हालेलुया. थँक्यू वहिनी. फार सुंदर तुम्ही सारांश सांगितला. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रेषितांची कृत्य याच्या 17व्या अध्यायामध्ये आहोत है ना. प्रेषित त्यांची कृत्य करत आहेत, ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पाचारलेलं आहे, ज्यासाठी त्यांना प्रेषित म्हणण्यात आलेलं आहे ना. प्रेषित शब्दाचा अर्थ काय, कोणी सांगेल का? प्रेषित म्हणजे काय? निवडले. अपोस्टल ना. अपोस्टल प्रेषित म्हणजे काय? आपण त्याचा अभ्यास केला. सुवार्ता सांगणार, देवाचं वचन सांगणार, देवाचं वचन सांगण्यासाठी किंवा सुवार्ता सांगण्यासाठी पाठवलेला. ख्रिस्ताने काय म्हटलं? जसं पित्याने मला पाठविलं तसं मी तुम्हाला पाठवित आहे. हालेलुया. तसं आता जसं प्रभूने प्रेषितांना पाठवलेलं आहे, प्रभूचे शिष्य, प्रभूचे प्रेषित आणि पौल, बर्नबा, सिला, तिमोथेय, लूक हे सर्वजण प्रभूची सुवार्ता गाजवीत जसं प्रभूने आज्ञा केली. जगाच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल है ना. आपण अभ्यास केला प्रियानो, जसं वहिनीने आताच सांगितलं की 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला पौल, सिला, तिमोथेय थैसलनिकामध्ये होते है ना. थैसलनिकामध्ये त्यांनी देवाचं वचन सांगितलं. सभास्थानामध्ये तिथे सुद्धा काही विरोध करणाऱ्या यहुद्यांच्या त्रासामुळे त्यांनी यासोनाच्या घरात जाऊन यासोनाला पकडलं. त्यामुळे त्यांनी काय केलं? पौल, सिला, तिमोथेय यांना बिरुयामध्ये पाठवलं. हालेलुया. आणि बिरुयामध्ये आपण अभ्यास केला जसं आत्ताच की 3 महत्वाच्या गोष्टी आपण शिकलो. त्या तुमच्या अंतःकरणावर लिहून ठेवा. देवाचं वचन मोठ्या मनाने, उत्सुकतेने स्वीकारणं आणि प्रति दिवशी देवाच्या वचनांची पडताळणी करून पाहणं. जे तुम्ही, जो संदेश तुमच्या कानावर पडत आहे, जो संदेश तुम्ही पाहत आहात, दर रविवारी तुम्हाला देवाच्या सेवकांकडून जो मानना मिळत आहे किंवा ह्या बायबल स्टडीमध्ये, इतर बायबल स्टडीमध्ये जे वचन तुम्ही शिकत आहात प्रियानो, त्या वचनाची पडताळणी स्वतः करून पहा. मनुष्य अपूर्ण आहे, मनुष्य चुकू शकतो, कधीतरी मनुष्य स्वतःच्या बुद्धीने सांगेल, पण सर्व काय टिकणारं देवाचं वचन आहे. देवाच्या वचनामध्ये हे असंच आहे का हे तुम्ही समजून घेणं, पडताळणी करणं फार गरजेचं आहे. बिरुया येथे देखील अगदी त्यांना त्रास देण्यासाठी थैसलनिका येथून जे विरोध करणारे यहुदी होते ते बिरुया येथे देखील आलेले आहेत. आपण त्याचा अभ्यास केला आणि मग आपण अभ्यास केला की सिला आणि तिमोथेय बिरुया येथेच थांबलेले आहेत आणि त्यांनी पौलाला, कारण तो मुख्य वक्ता असेल, ह्या कारणाने पौलाला पुढे पाठवलेला आहे. आपण अभ्यास केला की पौल अथेन येथे आलेला आहे ना. आजही ग्रीसची राजधानी अथेन्स आहे. अथेन ह्या नगरामध्ये पौल आल्यावर पौलाला त्या नगरामध्ये काय दिसलं? नगराचं सौंदर्य पाहिलं का? पौलाला काय दिसलं त्या नगरामध्ये, अथेन नगरामध्ये? मूर्तीने हा काय आहे प्रियांनो? हा ख्रिस्ती व्ह्यू आहे है ना. ख्रिस्ती मनुष्य काय बघणार? ख्रिस्त विरहित मनुष्य बघणार की अरे वा किती सुंदर मूर्त्या आहेत, मूर्तिकाराचं किती कौशल्य आहे, ही मूर्ती किती जिवंत दिसल्या असल्यासारखी दिसते. पण ते जो देवाचा, ख्रिस्ताचा व्यक्ती आहे त्याला ते पाहून संताप येणार की सैतानाने किती प्रभूच्या लोकांना, देवाच्या वंशाला किती भुलवलेलं आहे. भयंकर मूर्तीमध्ये कुठलाही ख्रिस्ती लोक सौंदर्य, ख्रिस्ती मनुष्य सौंदर्य पाहू शकत नाही. मूर्ती पाहून त्याचा संतापच होणार. असं मूर्त्यांनी भरलेलं शहर जेव्हा पौलाने पाहिलं, काही भाषांतरामध्ये लिहिलंय त्याचा संताप झाला, तो प्रोवोक झाला, त्याला प्रेरणा मिळाली की मी अधिक सुवार्ता सांगावी या लोकांना. आणि तिथे पौलाने 2 विशेष पंथाचे लोक पाहिले. त्यांना आपण अभ्यास केला की पौलाने अथेन येथे देखील यहुद्यांचं सभास्थान होतं. त्या सभास्थानामध्ये जाऊन देखील देवाच्या वचनाची घोषणा केली. आणि आपण कालच अभ्यास केला प्रियानो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्ही अभ्यास कराल, यहुद्यांच्या सभास्थानामध्ये फक्त यहुदी लोक जमत नसत. ज्या विदेशी नगरांमध्ये यहुद्यांचं सभास्थान उभं केलेलं होतं तिथे काही भक्तिमान लोक देखील होते. ते भक्तिमान लोक कोण आहेत? ते यहुदी नाहीयेत, ते यहुदी तर आहेत, जेंटाइल्स आहेत, विदेशी आहेत, पण ते परमेश्वराचं भय बाळगणारे आहेत, पण ते परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालणारे आहेत. अब्राहम, इसहाक, याकोबाचा देव, इस्रायलाच्या देवाचा झटून शोध करणारे आहेत.
म्हणून त्यांना काय विशेषण वापरलेलं आहे? भक्तिमान लोक, देवाचे भय धरणारे लोक, त्यांना करण्याविषयी ते आपण तो अभ्यास केलेला आहे. असे काही लोक सुद्धा यहुद्यांच्या सभास्थानामध्ये जमून मोशेचं नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ रोज समजून घेण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करत असत. आणि अशाच सभास्थानामध्ये जाऊन जेव्हा पौल बोलत असे तेव्हा आपण अभ्यास केला की पौल विशेषतः यहुद्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असे की प्रभू येशू ख्रिस्त हाच मसीहा आहे, ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्र आणि संदेष्टांच्या ग्रंथामध्ये अभिवचन दिलं गेलं. तो प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा पुत्र, हाच मसीहा आहे आणि त्याने तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर जावं, आपल्या पापांची खंडणी द्यावी आणि पुनरुत्थित व्हावं, याचं अगत्य आहे. कारण यहुद्यांना इकडेच तोच अडखळण्याचा धोंडा झालेला आहे. समजून घ्या प्रियांनो. म्हणून यहुद्यांपर्यंत हे प्रभूचं शुभ वर्तमान जाणं अगत्याचं होतं. आजही यरुशलेम मध्ये, इस्रायलामध्ये यहुद्यांची धर्मस्थानं आहेत, सभास्थानं आहेत आणि तिथे आजही मोशेचं नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ वाचून दाखवले जातात. पण आज तिथे काय होतं माहितीये तुम्हाला? आज तिथे फक्त एकच अध्याय वगळला जातो. कुणी मला सांगेल का कोणता अध्याय वगळला जातो? एक अध्याय ते वगळतात, ते वाचत नाही. कोणता अध्याय? येशूची पुनरुत्थान असेल. येशू विषयीच आहे तो. कोणता अध्याय? जुन्या करारातील त्या पुस्तकातला अध्याय. आपण नेहमी त्याचा संदर्भ घेतो. मला वाटतं यशाच्या पुस्तकात यशया 53. येस, यशया 53. आजही तुम्ही पाहाल ना, यशयाच्या 52 मध्ये देखील पूर्ण 52 वाचत नाही. यशयाच्या 52 मधली शेवटची वचनं देखील सफरिंग मसाया है ना, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहनाविषयीचा जो भाग आहे ना, तो ते वगळतात. कारण त्यांचं म्हणणं आहे की हा शास्त्र भाग हे प्रूव्ह करतं की प्रभू येशू ख्रिस्तच मसीहा आहे. पण आजही त्यांचं म्हणणं आहे की ख्रिस्त तो मसीहा नव्हता. आजही ते मसीहाची वाट पाहत आहेत आणि लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळू नये म्हणून त्यांनी यशया 52 पासून ते तिकडे थांबतात. ते डायरेक्ट यशया 54च्या मधल्या काही वचनांपासून सुरुवात करतात. यशया 53 त्यांनी हेतू पुरस्कर वगळलेला. समजून घ्या प्रिया. आणि ह्याच कारणास्तव पौलाला देखील ते माहिती आहे. ते तेव्हा यहुद्यांच्या सभास्थानामध्ये अनेकांनी प्रभू येशू ख्रिस्त ह्याच अडखळण्याच्या धोंड्यावर ते अडखळलेले आहेत आणि त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाहीये. सार्वकालिक जीवनाला ते उणे पडलेले आहेत. म्हणून यहुद्यांच्या सभास्थानामध्ये लक्षात घ्या, जेव्हा पौल सुवार्ता सांगत आहे आणि जेव्हा विदेशांना सुवार्ता सांगत आहे, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या सांगण्यामध्ये फरक आहे. फरक का आहे? कारण यहुद्यांना हे पटवून देणं गरजेचं आहे की ज्या यहोवा देवाची तुम्ही आराधना करता त्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मसीहा आलेला आहे, हे त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. तेच विदेशांना काय पटवून देणं गरजेचं आहे? विदेशांना परमेश्वर यहोवा देवच माहिती नाहीये, ते मूर्त्यांमध्ये आपला देव शोधत आहेत. त्यामुळे त्यांना सांगताना पौल आपला बोलण्याचा रोख बदलत आहे है ना. अथेनमध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे की जेव्हा रस्त्यावर तो वादविवाद करत असे, 2 विशेष पंथाच्या लोकांविषयी काल आपण अभ्यास केला है ना. एपिक्युरियन आणि स्टोइक फिलॉसॉफी फॉलो करणारे स्टोइक पंथी. कोणीतरी मला सांगेल का एपिक्युरियन आणि स्टोइक फिलॉसॉफी मध्ये काय ते लोकांचं तत्वज्ञान होतं? काय फिलॉसॉफी ते फॉलो करत असत? एपिक्यूर पंथी आणि स्टोइक पंथी. एपिकूर पंथी शारीरिक त्रास न घेता म्हणजे शांततेने जीवन जगत होते आणि आनंदी राहून जीवन जगत होते. आणि स्तोकिया काय ते? बोला बरोबर आहे. स्तोकीय पंथ हे नैतिकता बसली. हालेलुया है ना. आपण अभ्यास केला प्रियांनो. आपण रफली अगदी आपण डिटेल मध्ये गेलेलो नाहीये. एपिकूर पंथी काय करत असत ना, त्यांचं जीवनाचं तत्वज्ञान किंवा जगण्यासाठीची त्यांची फिलॉसॉफी काय होती की आपणाला हे एकच जीवन आहे, ह्या जीवनामध्ये आपण आनंदी कसं राहावं, संपन्न आयुष्य कसं जगावं, तर ते आयुष्य वेदना विरहित असावं आणि शांतीने जगणारं असावं. त्यांचे ते कुणालाही देव मानत नसत. त्यांचं म्हणणं असे की सृष्टी तत्व एकत्र मिळून मनुष्य निर्माण झालेला आहे आणि पुन्हा मनुष्य सृष्टी तत्वामध्येच विलीन होणार आहे.
मनुष्याचा पुन्हा त्याला संधी मिळणार नाही, हे एकच जीवन आहे. तर हे एक जीवन त्याने वेदना रहित आणि आनंदाने क्रमण करावं. हालेलुया. हा त्यांचं तत्वज्ञान होतं. आणि त्या विरुद्ध स्टोईकपंथी अनेक देवांना मानत असत आणि त्यांची फिलॉसॉफी काय असे की आपण नैतिकतेच्या आधारावर जीवन जगलं पाहिजे. नैतिक मूल्यावर ला धरून एथिकल लाईफ जेव्हा आपण जगू तेव्हा आपलं जीवन जास्त संपन्न होईल आणि निसर्गाच्या नियमांना अनुसरून आपण जगणं पाहिजे. हा त्यांची बेसिक फिलॉसॉफी, आपण म्हणून मूळ तत्वज्ञान हे स्टोईकपंथी लोकांचं. आणि ह्या दोन्ही पंथांच्या लोकांमध्ये पौल बोलत असे, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वचन सांगत असे, तेव्हा त्यांनी पौलाला काहीतरी विशेषण दिलं. काय विशेषण वाचलं काल आपण? पौलाला ते काय म्हणत आहेत? बडबड्या. बडबड्या. हा बडबड्या है ना. हा बडबड्या काय बोलतो काय माहिती. काहीतरी प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थान, काहीतरी आम्ही ऐकलेलं नाही, आमच्या कानाला नवीन असं काहीतरी पौल सांगत आहे है ना. हे जेव्हा त्यांनी पाहिलं, आपण पुढचं वचन वाचूया पुन्हा एकदा, 19 आणि 20 वचन वाचा. नंतर त्यांनी त्याला धरून अरिपगयावर नेऊन म्हटले, तुम्ही दिलेली ही नवीन शिकवण काय आहे हे आम्हाला समजून सांगाल काय? कारण तुम्ही आम्हाला अपरिचित गोष्ट ऐकवत आहात, त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. आमेन. आमेन. आता हे जे काही तत्वज्ञान फॉलो करणारे लोक आहेत ते पौलाला काय म्हणत आहे की तू हे काय सांगत आहेस हे आमच्यासाठी अपरिचित आहे. अपरिचित म्हणजे आम्हाला याविषयी काहीच माहिती नाही, तर आम्हाला ते विषय स्पष्ट करून सांगशील का? ज्याविषयी तू सांगत आहेस, कोणीतरी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, त्याचं पुनरुत्थान होणं, तो न्याय करण्यासाठी येणार आहे, हे काहीच त्यांना माहिती नाही. म्हणून ते काय म्हणत आहे, वचनामध्ये लिहिलंय की तू हे दिलेले नवे शिक्षण हे काहीतरी नवीन आहे आमच्यासाठी. हे नवे शिक्षण काय आहे हे तू आम्हास कळवशील का? कारण तू आम्हास अपरिचित गोष्टी सांगत आहेस आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून त्यांनी त्याला एका विशिष्ट ठिकाणी, हे ना वचनामध्ये लिहिलेलं आहे, अरियपगावर, एरियोपॅगस इंग्लिश मध्ये ज्याला म्हटलं जातं, ती जागा अजूनही तिथे आहे. मी तुम्हाला दाखवते नकाशा. ती जागा कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवते. आजही ग्रीसमध्ये, ग्रीक जी कंट्री आहे ग्रीसमध्ये आजही ते ठिकाण आहे. आपण ते ठिकाण पाहूया. येस, हा दगड दिसतोय तुम्हाला पांढरा? दिसत आहे इमेज क्लिअरली? कुणी? हो दीदी. येस, थँक्यू. हा जो दगड आहे ना, आणि मी अजून एक इमेज शेअर करते, दोन्ही इमेज तुम्ही लक्ष देऊन पहा. हे तेच ठिकाण आहे पण मोठं त्याचं लांबून घेतलेलं हे चित्र आहे. आणि त्याबरोबर अजून एक मी तुम्हाला फोटो शेअर करते, त्याकडेही तुम्ही लक्ष द्या. आता ह्या फोटोमध्ये ना जी एक भिंतीसारखं तुम्हाला दिसत आहे, त्यामध्ये असं आयताकृती काळ्या रंगाचा दगड दिसतोय, काळ्या रंगाची लादी बसवल्यासारखी दिसते. येस, थँक्यू व्हेरी मच. हालेलुया. आता आपण लक्षात घेऊया प्रियांनो, जी आपण ठिकाण बघितलं, ज्या ठिकाणी त्यांनी पौलाला उभं केलं ना, सर्वात पहिली जी इमेज आपण बघितली ना, तोच दगड होता. असं म्हटलं जातं त्याच दगडावर उभं राहून पौलाने हे त्यांच्याविषयी भाषण केलं. हालेलुया. आपण काही पौराणिक दंतकथा शिकत नाही आहोत प्रियांनो, हा खरा इतिहास आहे. हालेलुया. हे खरं घडलेलं आहे. आजही ते ठिकाण, त्याचे प्रूफ्स, त्याच्या पुरावे आजही जगामध्ये अस्तित्वात आहे. हालेलुया. आणि त्याच्यानंतर जो काळा दगड, असा काळा लेख लिहिलेला जो दगड पाहिला जातो ना, त्या दगडावर त्या ठिकाणी पौलाने जे भाषण केलेलं आहे, प्रेषितांची कृत्ये 17व्या अध्यायामध्ये 22व्या वचनापासून पुढे पौलाने जे त्यांना सांगितलेलं आहे ना, ते आजही ग्रीक भाषेमध्ये लिहिलेला तो लेख आहे. म्हणजे शास्त्रातील 17व्या प्रेषितांची कृत्ये याच्यातील 17व्या अध्यायाच्या पुढची वचने तिथे इन्स्क्राईब केलेली आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना शिलालेख करणं, तसं शिलालेख करून तो दगड आजही 2000 वर्षानंतर आजही तिकडे आहे.
हालेलुया. आणि अरियपगा हे जेव्हा आपण म्हणतो अथेन, इथे अरियपगा नावाचं जे ठिकाण होतं ना, जसं आताच आपण वाचलं की पौल जेव्हा अथेन शहरामध्ये आला, अनेक मूर्त्यांची देवस्थाने, मूर्त्यांसाठी बांधलेले ऑल्टर्स, वेद्या त्याने पाहिल्या. त्याच प्रकारे ना त्या मूर्तीपूजक शहरामध्ये काय असे, जे शहरामधलं सर्वात उंच ठिकाण असे, सर्वात टेकडीचं जे ठिकाण असे ना, तिथे त्यांच्यातील श्रेष्ठ देवतांच्या वेदी बांधल्या जातात. इथे ज्या देवाची एरिस म्हणजे जो त्यांची युद्ध देवता असे है ना, अथेन मधली जी युद्ध देवता जो अरेस नावाचा देव असे ना, त्या देवासाठी तिथे वेदी बांधलेली होती. म्हणून त्या ठिकाणाला अरियपेगेस, पेगस म्हणजे दगड आणि एरिस म्हणजे त्यांच्या त्या दैवताचं नाव होतं. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलंय, पौलाला उभं केलेलं आहे की पौला आता तू सांग, आता तू काय बोलतोयस हे आम्हाला ऐकून घेण्याची इच्छा आहे. आणि लूकने त्याचं कारण ही ब्रॅकेटमध्ये दिलंय की का ते लोक ते ऐकत आहेत. कुणीतरी 21वं वचन वाचा. काहीतरी नवल विशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनेकर व तेथे राहणारे परके लोक यांचा वेळ जात नसे. हालेलुया. त्यांच्याविषयी विशेष म्हटलेलं आहे. अथेनेकरांना ना असं कुतूहल असे, कारण ते ना तत्वज्ञानांचं ज्ञानी लोक यांचं शहर होतं. इंटेलेक्च्युअल लोक होते, आपण समजून घेऊया प्रियानो. विचारी लोक होते, नवीन गोष्ट शिकण्याचा. आणि ह्याच्यामध्ये आपल्या भाषेत म्हणू की त्यांना भारी इंटरेस्ट असे, काहीतरी नवीन, अरे आज काहीतरी नवीन ऐकायला मिळतंय. ते खरं आहे खोटं आहे, विश्वास ठेवतील नाही ठेवतील ती पुढची गोष्ट आहे, पण त्यांना ह्याच्यामध्ये फार नवल वाटत असे. आणि वचनामध्ये असं लिहिलं, याशिवाय त्यांचा दिवस जात नसे. म्हणजे कुठे ना कुठे ते अशा लोकांना शोधत असतील की कोण काहीतरी आज आम्हाला नवीन तत्वज्ञान सांगत आहे, काहीतरी नवीन सांगत आहे. वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, सर्व अथेनकर व तेथे राहणारे परके लोक. है ना, वाण नाही तर गुण लागतोच ना. तिकडे अथेनेकराबरोबर तिकडे राहणाऱ्या परक्या लोकांना सुद्धा ती सवय लागलेली. काय सवय लागलेली आहे की काहीतरी नवल विशेष सांगणे आणि ऐकणे, याविषयी त्याशिवाय त्यांचा दिवस जात नसते. म्हणून त्या कुतूहलापोटी काय केलंय त्यांनी, पौलाला त्या ठिकाणी उभं केलंय आणि म्हटलंय, बाबा तू जो बडबड्या आमच्या शहरामध्ये, आमच्या मार्केट प्लेस मध्ये म्हणून जो फिरत आहे ना, तो काय बोलतोय ते जरा ऐकूया. एकदा त्याला पण आपण संधी देऊन पाहूया की हा काय सांगत आहे. तर आता पौलाने काय भाषण केलंय आपण वाचूया. मी विनंती करेन 22 आणि 23 वचन वाचा. तेव्हा पौल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत धर्मभोळे, देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन. येस जॅन, ना तुम्ही अज्ञात देवाला ही अक्षर लिहिलेली वेदी मला आढळली, ज्यांचे तुम्ही न ओळखता भजन करिता, ते मी तुम्हाला जाहीर करतो. आता पौलाने आपल्या भाषणाची सुरुवात कशी केली आहे प्रियांनो. पौल काय सांगत आहे त्यांना की अहो अथेनेकरांनो, अथेन येथे राहणाऱ्या लोकांनो, मी काय पाहिले, त्यांना ते खूप छान शब्द वापरलाय काही भाषांतरामध्ये, धर्मभोळे. धर्मभोळे म्हणजे काय, अगदी भोळेपणाने जो धर्म येईल तो स्वीकारत आहे. म्हणून हजारो मूर्त्या त्यांनी स्थापन केलेल्या आहेत, है ना, अनेक उच्च स्थाने त्यांनी बांधलेली आहेत. तुम्ही रिलिजियस आहात, तुम्ही धर्मभोळे आहात असं मला दिसून आलेलं आहे. तुम्ही सर्व जे नाव मिळेल त्या सर्वच देवदैवतांना मान द्यायचं. म्हणजे कसं, आमच्याकडून कोणी सुटायला नको. त्या 33 म्हणजे ह्या एवढ्या करोडोंपैकी कोण खरा देव असेल आम्हाला काय माहिती नाही, पण तो चुकून आमच्याकडून सुटायला नको. आणि ते इतक्या पातळीपर्यंत गेलेले आहेत प्रियांनो, लक्षात घ्या की त्यांनी एक अशी वेदी देखील बांधलेली आहे जिथे लिहिलेलं आहे अज्ञात देवाला. आता ज्या दैवतांच्या आम्ही वेद्या बांधल्यात त्यांच्या पलीकडे, त्यांच्या शिवाय किंवा त्यांच्या व्यतिरिक्तही जर दुसरा देव असेल जो आमच्याकडून राहिला असेल, त्या देवाला देखील, त्या देवासाठी देखील आम्ही वेदी किंवा उच्चस्थान बांधत आहोत. म्हणून त्यांनी अशी देखील वेदी बांधलेली आहे जिथे त्यांनी असं लिहिलेलं आहे की अज्ञात देवाला. अज्ञात म्हणजे ज्याचं आम्हाला ज्ञान नाही, ज्याला आम्ही जाणत नाही असा देव. आणि पौलाला तोच एक धागा मिळालेला आहे, तो सफिशियंट आहे त्याला सुवार्ता सांगण्यासाठी. सुवार्ता सांगताना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने
अगदी हुशारीने सुवार्ता सांगणं गरजेचं आहे प्रियानो. लक्षात घ्या, सभास्थानामध्ये तुम्ही काय सुवार्ता सांगत आहात, यहुद्यांना विदेशांना काय सुवार्ता सांगत आहात. आता तुमच्या माझ्यासाठी आपण ख्रिस्ती लोकांना सुवार्ता सांगताना काय सांगत आहोत, नव्याने ख्रिस्ती झालेले आहेत किंवा ज्यांना जे ख्रिस्ताला ओळखतच नाही, ज्यांना देवाची ओळखच नाही, त्यांना सुवार्ता सांगताना तुम्ही कसे सांगत आहात. आपण पौलाकडून शिकलं पाहिजे. पौलाला तो एक धागा मिळालेला आहे. तो काय म्हणत आहे, ज्या देवाला तुम्ही अज्ञात देवाला म्हणून जी तुम्ही वेदी बांधलेली आहे ना, त्या देवाविषयी तुम्हास मी सांगण्यास आलो आहे. त्या देवाची सुवार्ता मी घोषित करत आहे. पौल काय म्हणत आहे, ज्याचे तुम्ही न ओळखता भजन करीत आहात त्या देवाविषयी मी तुम्हाला सांगतो, तो मी तुम्हाला जाहीर करतो. पुढे तो काय म्हणत आहे देवाविषयी, 24 आणि 25 वचन वाचा. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही, आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. आमेन. हालेलुया. आता पौल त्या सर्व संपन्न, सार्वभौम, सर्व शक्तिमान देवाची त्यांना ओळख करून देत आहे. कशी ओळख करून देत आहे, त्या देवाला आपण, त्या देवाचं निवासस्थान आपण बांधू शकतो का. शल्मोनाने जेव्हा देवाचं मंदिर बांधलं तेव्हा शल्मोनाने काय म्हटले ते आपण वचन वाचूया. पहिले राजे 8:27 वाचा. शल्मोन काय म्हणत आहे, पहिले राजे 8:27. देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय. आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही. तर हे मंदिर मी बांधले आहे, यात तो कसा व्हावा. हालेलुया. शल्मोनाला मंदिर बांधण्याची आज्ञा कुणी केली, कुणी सांगेल का. परमेश्वरानेच. येस, परमेश्वरानेच शल्मोनाला परमेश्वराचं मंदिर बांधण्याची आज्ञा केली. त्याचा सर्व आराखडा कसं बांधावं ते मोशे करवी, दाविदा करवी शल्मोनाला कळलेलं होतं. तरीही शल्मोन काय म्हणत आहे की या भूतलावर देव वास करेल काय. ही जी पृथ्वी त्याचं पादासन आहे, स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, तो परमेश्वर या भूतलावर वास करील काय. आकाश आणि नभोमंडळ म्हणजे सर्व युनिव्हर्स, सर्व गॅलेक्सी, सर्व आकाशातील सर्व नभोमंडळ यामध्ये परमेश्वराची व्याप्ती समावून घेतली जाईल का. इथे त्याचा समावेश होऊ शकेल का. आकाश आणि नभोमंडळ जे इतकं विस्तृत पसरलेलं आहे, तो सुद्धा परमेश्वराला सामावून घेऊ शकत नाही. तर परमेश्वर या मनुष्यानी हाताने बांधलेल्या, तर शल्मोन काय म्हणत आहे ते, तर हे मंदिर मी बांधले आहे, यात तू कसा राहणार प्रभू. अत्यंत नम्रतेने, कारण शल्मोनाला त्याची जाणीव आहे प्रियांनो की देवाच्या इच्छेप्रमाणे देवाची वस्ती, देवाचं सानिध्य देवाच्या लोकांमध्ये असावं ना, म्हणून देवाने देवाचं मंदिर बांधण्यासाठी शल्मोनाला आज्ञा केली होती. आणि शल्मोनाला हे समजलंय, म्हणून त्याची पूर्ण जाणीव होऊन शल्मोन देवाला म्हणतो की देवा तू भूतलावर वास करशील काय, है ना. ज्याविषयी स्टेफनाने देखील त्याच्या भाषणामध्ये सांगितलं होतं. आपण ते वचन वाचूया. स्टेफन 7:49 वाचा. परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते. आमेन. काय म्हणतो परमेश्वर, म्हणतो की पृथ्वी माझं पादासन आहे, फुटस्टूल आहे. तुम्ही पृथ्वीवर काय तुम्ही पृथ्वीवर, एक मिनिट, तुम्ही पृथ्वीवर काय असं माझ्यासाठी भव्य बांधणार किंवा काय तुमच्या हाताने घडलेल्या निवासस्थानामध्ये, मंदिरामध्ये मी वस्ती करणार. पौल याविषयी सांगत आहे की तुम्ही आपला वेळ, आपली बुद्धी यामागे खर्च करत आहात की आम्ही परमेश्वरासाठी कसं मंदिर, कशा वेद्या बांधू, कशी त्याची मूर्ती बांधू, है ना. पुढच्या वचनामध्ये म्हटलंय, 25वं वचन पुन्हा एकदा वाचा.
आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. आमेन. हालेलुया. है ना, मनुष्याच्या हातून मनुष्याने त्याचं मंदिर बांधावं आणि मग देवाने त्या मंदिरात राहावं, असं देव मनुष्यावर अवलंबून आहे का प्रियांनो? ही इज सेल्फ सफिशियंट गॉड. त्याच्याकडे सर्व काही त्याच्या हातात आहे प्रियांनो. त्याच्या शब्दाने अवघ निर्माण झालेलं आहे. वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्याने फक्त शब्दाने आकाश, पृथ्वी त्यावरील सर्व काही घडलेलं आहे, तो त्या हातांनी घडलेल्या मंदिरामध्ये राहील काय? किंवा तो मनुष्यांवर डिपेंडंट राहील काय? मनुष्यांकडून कशाची अपेक्षा करेल काय? की मनुष्यांनी त्याच्यासाठी घर बांधावं, मनुष्यांनी त्याच्यासाठी मंदिर बांधावं. उलट त्यानेच मनुष्याला जीव, आत्मा, प्राण, शरीर सर्व काही दिलेलं आहे ना. वचनामध्ये पौलाने म्हटलेलं आहे, तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वांना देतो. अगदी वनस्पतीपासून मनुष्यांपर्यंत, अगदी सूक्ष्म प्राण्यांपासून मोठमोठ्या महाकाय प्राण्यांपर्यंत सर्वांना सर्व काही देणारा तोच आहे. तो भव्यतेचा, विशालतेचा देव देखील आहे. तेच फाईन डिटेलिंग मधलाही देव आहे. अगदी सूक्ष्म प्राण्याची घडण सुद्धा कशी होते, तेच अत्यंत मोठा विशाल प्राण्याची देखील घडण कशी होते, हे सर्व काही त्याच्या बुद्धीमध्ये सामावलेलं आहे. एक छोटस उदाहरण घ्यायला गेलं तर मनुष्याची जी हार्टबीट असते ना, कार्डियक सायकल म्हणतात, ते किती सेकंदामध्ये असतं? माझ्या मते आपणामधील बऱ्याचशा मेडिकोजना माहिती असेल, 0.8 सेकंड हृदयाचे जे ठोके असतात. 0.8 सेकंड म्हणजे 10 सेकंदा, एका सेकंदाचे जर 10 भाग केले तर त्यापैकी 8 भाग 0.8 सेकंड मध्ये इतकं सुंदर हृदयाचं काम होतं आणि इतकं सिंक्रोनाइज्ड आहे. हे छोटस उदाहरण आहे प्रियांनो. आणि तोच जर ठोका बंद पडला तर मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. समजून घ्या, म्हणजे तो देव किती महान आहे. देवाचं महात्म्य आपण समजून घेऊ शकत नाही आपल्या मनुष्य बुद्धीने. त्याविषयी पौल आता त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणत आहे, तो महान देव, त्यासाठी आपण मनुष्य किती वाफ किंवा माती आहोत, की आपण त्याच्यासाठी मंदिर किंवा त्याच्यासाठी निवासस्थान बांधू शकतो का? पुढच्या वचनामध्ये त्याने काय म्हटले, 26वे वचन वाचा. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांना पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे, आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत. आमेन. हालेलुया. आता लक्षात घ्या प्रियांनो, तिथे ज्या पंथाचे लोक राहत आहेत, जी फिलॉसॉफी फॉलो करणारे लोक आहेत, त्यांना देवाने सर्व काही निर्माण केलं ह्याच गोष्टीवर विश्वास नाहीये. मनुष्य देवाने निर्माण केला ह्याची त्यांना जाणीवच नाहीये. म्हणून ही पौल त्यांना अगदी रूट पासून सांगत आहे की देवाने आकाश, पृथ्वी सर्व काही, सर्वांना जीवन प्राण देणारा तोच परमेश्वर आहे. त्याने काय केलं, फक्त प्रारंभी एक मनुष्य निर्माण केला आणि त्या एका मनुष्याद्वारे संपूर्ण सृष्टी व्यापून गेली. का बरं एका मनुष्याद्वारे संपूर्ण सृष्टी व्यापून गेली? असं काय घडलं? आदाम आणि आदामाच्या संतानांनी सर्व सृष्टी व्यापली. का व्यापली? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, संपूर्ण पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. आकाशातील पाखरे, यस, आशीर्वाद दिला. कारण हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आपल्याला वाटतं की जसं कधी कधी आपण सुद्धा फिलॉसॉफिकल थिंकिंग मध्ये वाहवत जातो, है ना. मनुष्य मल्टिप्लाय होत गेले. का मल्टिप्लाय झाले? का बहुगुणित झाले? कारण हा परमेश्वराने दिलेला आशीर्वाद होता, है ना. आपण ते वचन वाचूया, उत्पत्ती 1:28 वाचा. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवा. आमेन. सर्वांचं रहस्य याच्यात आहे, शास्त्रामध्ये आहे. जसा परमेश्वराने आशीर्वाद दिला होता ना,
ते घडलेलं आहे. कारण परमेश्वराने आदाम हवेला आशीर्वाद दिला होता की बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी व्यापून टाका. म्हणून आज मनुष्यांनी सर्व पृथ्वी व्यापून टाकलेली आहे. आणि आता पौल त्यांना हेच सांगत आहे, देवाने एक मनुष्य निर्माण केला आणि त्या एका मनुष्याद्वारे त्याच्या वंशजांनी संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकलेली आहे. त्यांनी एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भूपृष्ठावर राहावे असे देवाने केलेलं आहे. हालेलुया. आणि त्या सर्व मनुष्यांचे नेमलेले समय आहेत ना. आपण उत्पत्ती 5 मध्ये काय दिलेलं आहे, कोण किती वर्ष जगला आहे, नंतर त्याला कितव्या वर्षी मुलगा झाला, नंतर तो किती वर्ष जगला. मनुष्याच्या आयुष्याची वयोमर्यादा देवाने ठरवलेली आहे. म्हणून पौल वचनामध्ये काय सांगत आहे, त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा देखील देवाने ठरवलेल्या आहेत. प्रत्येक राष्ट्रांच्या सीमा कोण आखतं, त्यांची गव्हर्नमेंट, सुरक्षा प्रणाली कोण आखतं. प्रत्येक राष्ट्राने ह्याच सीमेपर्यंत राहावं. ही भारताची बॉर्डर असावी, ही पाकिस्तानची, ही चायनाची, युकेची, हे कोण आखतं. काय वाटतं तुम्हाला? गव्हर्नमेंट आखते, UN आखते, की दुसरी कुठली संस्था आखते, की ह्या राष्ट्रांनी याच सीमेपर्यंत राहावं. देवाने आपले सर्व काही देवाच्या नियंत्रणामध्ये आहे. मनुष्याला त्यांच्या भाषेची गडबड करून सर्व ठिकाणी विखुरणाराही परमेश्वर आहे. राष्ट्रांच्या सीमा ठरवून देणाराही. कधीपर्यंत कनानी लोकांनी कनान देशामध्ये राहावं, कधी त्यांना कनान मधून इस्रायलाने बाहेर काढावं, का बाहेर काढलं जावं, का इस्रायल लोकांनी कनान व्याप्त करावा. इस्रायलामधील 12 वंशांच्या सीमा देखील परमेश्वराने आखून दिलेल्या आहेत प्रियांनो. हे सर्व काही शास्त्रामध्ये आहे. तेच पौल आता त्या लोकांना सांगत आहे, कारण त्यांच्यासाठी हे अपरिचित आहे, ते जाणत नाही. त्यांना वाटतं ह्या सर्व गोष्टी मनुष्याच्या बुद्धीने झालेल्या आहेत, पण ह्याच्यामध्ये देवाचं महान गौरवी कार्य ते अजून ओळखू शकले नाही. ते पौल त्यांना प्रकट करत आहे. पुढच्या वचनामध्ये काय म्हटलंय, 27व वचन वाचा. अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. आमेन. मनुष्याचा जन्मच यासाठी झालेला आहे की कसं तरी करून कुठल्या ना कुठल्या कारणाने जर परमेश्वर त्याच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे, त्या मार्गाने चाचपडत का होईना त्याने देवाचा शोध करावा, देवाला प्राप्त करून घ्यावं. चाचपडत म्हणजे काय, कुणी सांगेल का? आपण चाचपडत जातो म्हणजे काय करत जातो? पडताळणी करणे. येस. अजून आणि त्याचा शोध करणे. शोध करत असताना समजा एखाद्या ठिकाणी आपण चाचपडत जातो. का चाचपडत जातो आणि कसं चाचपडत जातो, त्या शब्दाचा अर्थ कुणी सांगेल का? अंदाज घेत. येस, अंदाज घेत है ना. कारण पुढे काय आहे हे माहिती नसतं. आपण विचार करू, एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये लाईट गेली तर आपण चाचपडत जातो है ना. आपल्याला माहित नाही की पुढे काय आहे, पण त्या पुढच्या गोष्टीपर्यंत आपलं पोहोचणं आपलं ध्येय असतं. म्हणून आपण पुढच्या गोष्टीचा अंदाज घेत चाचपडत जातो. परमेश्वराची काय इच्छा आहे, चाचपडत आपण त्याच्यापर्यंत पोहोचावं. कारण काय म्हटले, तो कुणापासूनही दूर नाही, मनुष्याच्या तो नजीक आहे ना. स्तोत्रकर्ता काय म्हणतो, स्तोत्रसंहिता 145 आणि 18 वचन वाचा. जो कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. आमेन. कुणाला परमेश्वर जवळ आहे? कुणाला परमेश्वर जवळ आहे? जे त्याचा धावा करतात. जे त्याचा धावा करीतात, जे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात, जे चाचपडत का होईना परमेश्वराला शोधतात, त्यांच्या तो जवळ आहे ना. इर्मया 29:13 मध्ये काय म्हटलंय वाचा. इर्मया 29:13.
तुम्ही मला शरण याल व पूर्ण जीवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. आमेन. तेव्हा मी तुम्हास पावेन. केव्हा? जेव्हा तुम्ही मला शरण याल, जेव्हा तुम्ही मीच देव आहे हे जाणाल आणि जीवे भावे माझा शोध कराल. परमेश्वराने स्वतःला इस्रायलाला प्रकट केलं, पण म्हणून काय तो विदेशांपासून गुप्त होता का प्रियांनो? परमेश्वराने स्वतःला अब्रामाला प्रकट केलं, इस्रायलाला प्रकट केलं, मग विदेशांपासून तो गुप्त होता का? नाही. मग विदेशांना त्याने कसं प्रकट केलं? आपण त्याचा अभ्यास केलाय. कसं प्रकट केलं विदेशांना त्याने स्वतःला? पौलानेच सांगितलेलं आहे बघा, हिंट आहे. परमेश्वराने विदेशांना कसं स्वतःला प्रकट केलेलं आहे? येस, प्रेषितांची कृत्याचा 14वा अध्याय 16 आणि 17 वचन वाचा. प्रेषित 14, 16 आणि 17. त्याने गतकाळातील पिढ्यामध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले, तथापि त्याने स्वतःस साक्षी विहिरीत राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. आमेन. त्यांना परमेश्वराने आशीर्वादांनी तृप्त केलं. त्या आशीर्वादांद्वारे स्वतःला प्रकट केलं. कोणता आशीर्वाद? पर्जन्य देऊन, भूमीचा उपज देऊन त्यांना जो आशीर्वाद दिलेला आहे ना. पाऊस असाच पडतो का? सायंटिफिकली आपण सर्वांनी अभ्यास केलेला आहे, कसे वारे वाहतात, कसा पाऊस पडतो. पण पाऊस परमेश्वराच्या इच्छेशिवाय पडत नाही प्रियांनो. तुमच्या माझ्या स्वभावासारखा एका मनुष्याने परमेश्वराला प्रार्थना केली आणि पाऊस थांबला. कोण तो व्यक्ती होता? एलिया. हालेलुया. परमेश्वराने ह्या सृष्टीद्वारे स्वतःला प्रकट केलेला आहे. परमेश्वराने आपल्या हस्तकृतीद्वारे जो तो आशीर्वाद मनुष्याला देतो, त्या आशीर्वादाद्वारे विदेशांना तो प्रकट झालेला आहे. म्हणून पौल काय सांगत आहे की देवाचा त्यांनी शोध करावा आणि चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे, कारण तो आपल्यातील कोणापासूनही दूर नाही. पुढे तो वचनामध्ये अजून काय एक्सप्लेन करतो? 28वा वचन वाचा. कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो, तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. आमेन. ना आपलं अस्तित्वच त्याच्यामध्ये आहे. वचनामध्ये काही आपण त्या जगतो. कसे आपण त्याच्यामध्ये जगतो? कसे त्याच्यामध्ये जगतो? कोणी सांगेल का? कसं काय आपण त्याच्यामध्ये जगतो? त्याच्या आज्ञा पालन करून, त्याचं आज्ञापालन करून, वचन शिकून. कसं काय आपण जगतो? आपल्यामध्ये काय आहे देवाचा? प्रीती. श्वास. हालेलुया. तुमच्या माझ्या नाकपुड्यामध्ये जो श्वास आहे तो देवाचा आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये जगतो. हालेलुया. वचनामध्ये म्हटले की आपण त्याच्यामध्ये जगतो. आणि पौल तिथे राहून फक्त त्यांच्या वेद्याच नाही, त्यांनी त्यांचं वाङ्मय, त्यांच्या कविता देखील, काव्य देखील वाचलेलं आहे. म्हणून तो काय म्हणत आहे की तुमच्यातीलच काही कवींपैकी कित्येकांनी काय म्हटलंय की आपण देवाचे वंश आहोत. आपण देवाचे वंश आहोत का? येस ऑर नो? आहोत. विश्वास ठेवणारे सगळे देवाचे वंश. येस, सर्व देवाचे वंश आहोत, है ना. आपण सर्व देवाचे वंश आहोत. देवाने आदाम निर्माण केला आणि आदामापासून सर्व मनुष्य निर्माण झाले. म्हणजे आपण अल्टिमेटली कुणाचे वंशज आहोत? आपण देवाचे वंशज आहोत. पण आपला तो नातेसंबंध तुटला होता का कधी देवाबरोबरचा? कुणी सांगेल का मला? आणि कधी तुटला तर कधी तुटला? तुटला होता नोहाच्या काळात. नोहाच्या काळात तुटला होता. तर त्याच्या आधी कधी तुटला होता? आदामानं पाप केलं त्यावेळेस तुटला. आदामाने पाप केलं तेव्हा आपला आणि देवाचा नातेसंबंध तुटला.
हालेलुया. आणि त्याच्यानंतर तो नातेसंबंध कधी पुन्हा जोडला गेला? येशू ख्रिस्तामुळे जोडला गेला. येशू ख्रिस्तामध्ये आता आपण कसे पुत्र आणि कन्या आहोत देवाचे? कसे पुत्र आणि कन्या आहोत? एक विशेष शब्द आहे. त्याचे संदेश खंडणी घेऊन कसे? दत्तक पुत्र आहे, दत्तक पुत्र. हालेलुया, दत्तक. आता एखाद्या व्यक्तीला एखाद्या बालकाला जर दत्तक घ्यायचं असेल तर तो काय करतो? काय प्रोसिजर आहे, कोणी सांगेल का? करारपत्र करतात. येस, सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द. कशाने दत्तक घेतलं जातं? एखादं लेकरू करारपत्र. कराराने. तुम्ही आणि मी कुठल्या कराराने दत्तक घेतलेले आहोत? येशूच्या रक्ताच्या. येस, हालेलुया. तुमच्या माझ्यामध्ये देवामध्ये झालेला जो नवा करार आहे, त्या नव्या कराराचा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या रक्ताद्वारे तो करार झालेला आहे. कारण आपला प्रमुख याजक आपलं रक्त घेऊन त्या परमपवित्र स्थानामध्ये गेलेला आहे. तुमचा आणि माझा त्या देवपित्या